विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, एसएससी तर्फे नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। 10वी पास विद्यार्थ्यांसाठी ते मोठी जाहिरात निघून आलेले विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 175 जागा इथे भरून घेतल्या जाणार आहेत। त्याच्यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ, त्याच्यामध्येच हवालदारची पदे भरून घेतली जाणार आहेत। या पदासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारची पात्रता लागणार आहे, तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, त्यासाठी पगार वगैरे काय भेटणार, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी तर्फे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे सेंट्रलची जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो। आता याच्यामध्ये ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली बघा। मल्टीटास्किंग म्हणजे नॉन टेक्निकलचं हे पद आहे, स्टाफ आणि हवालदारचं हे पद असणार आहे। त्याच्यामध्ये एक्झामिनेशन 2025 ची परीक्षा असणार आहे। अर्ज करण्याची तारीख आहे बघा 26 तारखेपासून ते तुम्ही 24 जुलैपर्यंत अर्ज करू शकता। याच्यामध्ये ही तुम्हाला तारीख असणार आहे आणि शेवटची तारीख जे असणार आहे तुम्हाला बघा इथे 24 जुलै ही शेवटची तारीख इथे असणार आहे फॉर्म भरण्यासाठी। त्याच्यानंतर याच्यामध्ये मल्टीटास्किंग हे पदाचं नाव आहे, नॉन टेक्निकलचं हे पद आहे। त्याच्यामध्ये पे लेवल बघा, आता याच्यासाठी किती असणार आहे, पे लेवल असणार आहे 1 पे लेवल असणार आहे। पे मॅट्रिक्स 7th पे कमिशन नुसार म्हणजे 7व्या पे कमिशन नुसार तुम्हाला लेवल 1चं पे लेवल 1चं इथे पेमेंट स्केल पाहायला भेटणार आहे। आणि त्याच्यामध्ये हवालदारचं जे पद असणार आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला लेवल 1चंच पेमेंट स्केल इथे पाहायला भेटणार आहे। पे मॅट्रिक्स याचा पण 7वं पे कमिशन नुसारच तुम्हाला इथे पाहायला भेटणार। तर अशा प्रकारे इथे पगार वगैरे भेटणार आहे। एमटीएस म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार ही 2 पदे इथे भरून घेतली जात आहेत। याच्यामध्ये 1075 पदे हवालदारची आणि हे दोन्ही मिळून अशी पदे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत। तर चला आता डिटेलमध्ये व्हिडिओ समजून घेऊ। तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा आता तुम्हाला ते सर्व गोष्टी पाहायला भेटणार आहे। मल्टीटास्किंग स्टाफ आणि स्टाफ हवालदारची पदाची भरती सुरू झालेली आहे। त्याच्यामध्ये हे नोटिफिकेशन डेट आहे 26 जूनला नोटिफिकेशन आलेली आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत। शेवटची तारीख 24 जुलै शेवटची तारीख असणार आहे। ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला sscnic.in या वेबसाईटवर तुम्हाला ही PDF फायला भेटेल किंवा तुम्ही आपल्या टेलिग्रामहून डायरेक्ट डाउनलोड करून घेऊ शकता। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता जॉब लोकेशन बघा, ऑल इंडिया म्हणजे संपूर्ण भारतभरात तुम्हाला ते जॉब लोकेशन करायला मिळणार आहे आणि ऑल इंडियाचे इथे कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकणार। फक्त 10वी पास वरील विद्यार्थी या पदासाठी इथे अर्ज करू शकणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर बघा तर तुम्हाला जे तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार, एमटीएस असो किंवा हवालदार असो, या दोन्ही पदासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण इथे लागणार। फक्त 10वी पासवर तुम्ही अर्ज करू शकता। वॅकन्सीज ज्या आहेत एमटीएसच्या वॅकन्सी इथे तुम्हाला इथे सांगितलेल्या नाहीत, फक्त हवालदारच्या जे असणार आहेत 1075 जागा इथे सांगितलेल्या आहेत हवालदारच्या। अजून एमटीएस म्हणजे नॉन टेक्निकलच्या जागा तुम्हाला परत एकदा नोटिफिकेशन येईल, त्याच्यावर तुम्हाला समजून जाणार आहे। एज लिमिट एमटीएस साठी 18 ते 25 वर्ष आणि हवालदारसाठी 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। आता सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे बघा, एमटीएस साठी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे आणि हवालदारसाठी कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि त्यासोबत तुम्हाला फिजिकल टेस्ट इथे असणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला पीएसटी म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट असणार आहे आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट। अशा प्रकारे तुम्हाला एक कम्प्युटर बेस्ड आणि एक तुम्हाला शारीरिक चाचणी तुम्हाला इथे असणार आहे। आता ही कोणत्या प्रकारची असणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघून घेऊ शकता। आता एसएससी एमटीएस मध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची परीक्षा नमुना म्हणजे परीक्षा पद्धती कशा प्रकारे असणार आहे बघा। इथे सेशन 1 मध्ये 45 मिनिटाचा तुम्हाला टाइम असणार आहे। नो निगेटिव्ह मार्किंग म्हणजे ते कुठल्या प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। आता एमटीएस साठी तुम्हाला सब्जेक्ट कोणते आहेत, न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी असणार आहे 20 क्वेश्चन आणि त्याचे तुम्हाला 60 मार्क, म्हणजे एका क्वेश्चनला तुम्हाला 3 मार्क्स असे असणार आहे। रिझनिंग साठी परत तुम्हाला ॲबिलिटी आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी 20 क्वेश्चन आणि त्याचे पण 60 मार्क, 39 क्वेश्चन आणि त्याचे तुम्हाला 120 मार्क अशा प्रकारे इथे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो एमटीएस या पोस्टसाठी। आणि त्यानंतर आहे याच्यामध्येच सेशन दुसऱ्यामध्ये एमटीएस साठीच 45 मिनिटाचा वेळ असणार आहे। नो निगेटिव्ह 1 मार्क निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। जनरल अवेअरनेस साठी तुम्हाला 25 क्वेश्चन असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला मार्क्स जे असतील 75 मार्क्स इथे असणार आहेत, म्हणजे एक क्वेश्चन साठी 3 मार्क्स इथे असणार आहे, पण इथे 1 मार्काचे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे। दुसरा टॉपिक आहे इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन साठी 25 क्वेश्चन आणि 75 मार्क। अशा प्रकारे इथे 50 क्वेश्चन आणि त्यासाठी तुम्हाला 150 मार्क या सेशन 2 पेपरसाठी असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर आता बघा हवालदार या पदासाठी फिजिकल टेस्ट कोणती असणार आहे, शारीरिक चाचणी तुम्हाला कशा प्रकारे असणार आहे तर बघा याच्यामध्ये वॉकिंग असणार, म्हणजे चालण्यासाठी तुम्हाला
1.6 किलोमीटर म्हणजे 1600 मीटर 15 मिनिटात चालायचं आहे, हे पुरुषासाठी असणार आहे. आणि महिलेसाठी बघा इथे 1 किलोमीटर 20 मिनिटात तुम्हाला ते वॉकिंग करायचे आहे, म्हणजे चालण्याची टेस्ट असणार आहे. हाईट जी असणार आहे ती पुरुषासाठी असणार आहे 157.5 सेंटीमीटर असणार आहे सूट उपलब्ध. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे एज रिलॅक्सेशन जे हाईटचं जे रिलॅक्सेशन असेल ते तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे. आणि 152 सेंटीमीटर ही फिमेलसाठी असणार आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला सूट रिलॅक्सेशन इथे अवेलेबल असणार आहे. चेस्टसाठी तुम्हाला 76 ते 81 सेंटीमीटर हे पुरुषासाठी आणि फिमेलसाठी हे लागणार नाही. त्यानंतर बघा ॲप्लिकेशन फीस जे असणार आहे ती जनरलसाठी फक्त 100 रुपये इथे असणार. बाकीच्या कोणत्याही कॅटेगरीसाठी SC ST PWD किंवा फिमेलसाठी कुठल्याही प्रकारची फीस इथे नसणार. फक्त जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 100 रुपये फीस इथे असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही जाहिरात तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन जी असेल नोटिफिकेशनची ऑफिशियल PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटणार आहे, किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईट इथे बघू शकता ssc.nic.in या वेबसाईटवर तुम्ही डायरेक्ट इथे जाऊन फॉर्म वगैरे भरू शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारची तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जाहिरात इथे पाहायला भेटणार आहे. तर ही जाहिरात होती 175 जागेची विद्यार्थी मित्रांनो. ही जाहिरात आहे, आपण सर्व गोष्टी इथे पाहून घेतलेल्या आहे. मल्टीटास्किंग स्टाफचा आणि दुसरं हवालदारचं पद इथे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा एज रिलॅक्सेशनचा जर आपण विचार केला तर SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. OBC साठी 3 वर्षाचा आहे. PWBD अनरिझर्व्ड किंवा EWS कॅटेगरीसाठी 10 वर्षाचा आहे. PWBD OBC साठी असेल 13 वर्षाचं. PWBD SC ST साठी असणारे 15 वर्षाचे एज रिलॅक्सेशन. एक्स सर्व्हिसमॅनसाठी तुम्हाला 3 वर्षाचे रिलॅक्सेशन आफ्टर जॉब. अशा प्रकारचे एज रिलॅक्सेशन इथे पाहायला तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे PDF मध्ये पाहायला भेटणार. PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करून घेऊ शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. बाकीच्या सर्व गोष्टी आपण इथे पाहून घेतलेल्या आहेत. 1075 जागा तुम्ही कोणत्या स्टेटमधून बिलॉंग करू शकता तुम्ही, त्याच्यानंतर रिझन तुमचं कोणतं, या सर्व गोष्टी इथे पाहून घेऊ शकता. त्या सर्व गोष्टी तुम्हाला PDF मध्ये पाहायला भेटण्यात. आपण एक्झाम पॅटर्न पण इथे पाहून घेतला आहे. सेशन 2 मध्ये तुम्ही तुमची पेपर सेशन 2 मध्ये तुमचा पेपर इथे घेतला जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व गोष्टी इथे पाहून घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा वॉकिंगसाठी 1600 मीटर मेलसाठी आहे, फिमेलसाठी 1 किलोमीटर 20 मिनिटामध्ये. या सर्व गोष्टी आपण आत्ताच पाहून घेतल्या आहेत. हाईट वगैरे सर्व गोष्टी इथे व्यवस्थितपणे पाहून झालेल्या आहेत. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हा होता 10वी पात्र उमेदवारांसाठी मोठी सुवर्ण संधी SSC तर्फे इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरले नाही त्यांच्यासाठी आपल्या चॅनलवरती फॉर्म कसा भरायचा तो व्हिडिओ उपलब्ध आहे. त्यांनी सर्वांनी हा फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओ एकदा सर्वांनी व्यवस्थितपणे पाहून घ्यायचा, म्हणजे तुमची जी फॉर्म भरते कोणत्या प्रकारची चूक इथे होणार नाही. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. शेवटी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.